नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 16 तारखेला जो आरोग्य सेविकेचा पेपर झाला 16 जूनला, तर याचा जो कट ऑफ आहे तो किती लागू शकतो अंदाजित याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की जो कट ऑफ आहे तो अनेक गोष्टीवर अवलंबून असतो. जसं की एखाद्या शिफ्टमधील विद्यार्थ्यांना पेपर कसा गेला, त्या पेपरचं स्वरूप कसं होतं आणि शिफ्ट किती होत्या आणि तो पेपर किती दिवस चाललेला होता. त्याचबरोबर त्या शिफ्टला प्रेझेंट असलेले विद्यार्थी अशा अनेक घटकांवर कट ऑफ असतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्या कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरीवर सुद्धा कट ऑफ डिपेंड असतो आणि आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला होता, त्या जिल्ह्यामध्ये आलेला पेपर कसा होता किंवा त्या जिल्ह्यामध्ये असलेली एकूण प्रेझेंटी, अशा अनेक गोष्टींच्या आधारे कट ऑफ ठरला जातो. त्यासोबत त्या जिल्ह्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म किती आलेले होते आणि त्या जिल्ह्यामध्ये त्या कॅटेगरीला जागा किती होत्या, अशा प्रकारचे अनेक जे घटक आहेत हे कट ऑफ ठरवण्यासाठी महत्त्वाचे असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व घटकांचा विचार करून जिल्हा परिषद भरती 2024 याच्यामध्ये जो आरोग्य सेविका हे पद होतं, त्या पदासाठी अंदाजित कट ऑफ प्रत्येक कॅटेगरीचा किती लागू शकतो याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर याच्यामध्ये बघा, सर्वात आधी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की हा जो आपण कट ऑफचं प्रिडिक्शन केलेलं आहे हे तंतोतंत असेच असेल हे अजिबात गृहीत धरता येणार नाही, परंतु एक अंदाजे आपण गृहीत धरू शकतो की एखाद्या जिल्ह्यामध्ये जागा किती होत्या, ॲप्लिकेशन फॉर्म किती आलेले होते आणि त्या जिल्ह्यामध्ये प्रेझेंट किती होती विद्यार्थ्यांची, त्यासोबत त्या जिल्ह्यातील पेपर कसा होता किंवा विद्यार्थ्यांनी जे रिप्लाय दिलेले आहेत की पेपर सोपा होता, हार्ड होता किंवा मॉडरेट लेवलचा होता. तर अशा वेगवेगळ्या घटकांवर आधारित आपण जो कट ऑफ आहे तो ठरवण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी आपण ओपन जी OBC कॅटेगरी आहे त्या OBC कॅटेगरीचा विचार करूया. तर या OBC कॅटेगरीचा विचार करायचा झाला तर OBC कॅटेगरीमध्ये जागा भरपूर होत्या, परंतु जरी जागा भरपूर असल्या तरी त्या जिल्ह्यामध्ये किंवा त्या कॅटेगरीचे ॲप्लिकेशन फॉर्म भरणारे विद्यार्थीसुद्धा त्याच प्रमाणामध्ये भरपूर होते. आणि बघा, हा जो कट ऑफ आहे तो सर्व जिल्ह्यांचा आपण अंदाजित सरासरी कट ऑफ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ हा ज्या त्या जिल्ह्यानुसार ज्या त्या कॅटेगरीनुसार वेगळा असू शकतो. तर याच्यामध्ये बघा, आपण एक सर्वसाधारणपणे अंदाजित कट ऑफ काढण्याचा प्रयत्न जर केला तर याच्यामध्ये OBC ही कॅटेगरी आहे. या OBC या कॅटेगरीचा अंदाजित कट ऑफ हा 120 कमीत कमी ते जास्तीत जास्त 130 लागू शकतो, परंतु 140च्या पुढे 150च्या पुढे कधीच लागू शकणार नाही आणि 100च्या आतमध्ये सुद्धा OBC कॅटेगरीचा कट ऑफ लागणार नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना 100च्या वर मार्क आहेत किंवा 110 120च्या वर मार्क आहेत आणि जे विद्यार्थी OBC कॅटेगरीमधील आहेत अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी जॉब लागण्याचे चान्स असू शकतात आणि ज्यांना 120 ते 130च्या दरम्यान OBC कॅटेगरीमधून मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांचं निश्चितपणे या ठिकाणी सिलेक्शन होण्याची शक्यता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बरेच असे जिल्हे पण असू शकतात की ज्या जिल्ह्यामध्ये त्या कॅटेगरीचे उमेदवार न मिळाल्यामुळे काही रिक्त पदे राहू शकतात, कारण या ठिकाणी IBPS कंपनीचा जो पेपरचा पॅटर्न होता आणि TCS कंपनीचा पेपरचा पॅटर्न होता याच्यामध्ये खूप तफावत होते आणि तसं बघितलं तर ANM विद्यार्थ्यांचा अभ्यासही त्या पद्धतीने झालेला नव्हता, कारण बऱ्याच ANM विद्यार्थिनी आहेत त्यांना पेपरसुद्धा हार्ड गेलेला आहे, त्यामुळे कट ऑफ हा कमी लागू शकतो आणि पेपरचा पॅटर्नसुद्धा थोडासा चेंज असल्यासारखा होता. तांत्रिक जे प्रश्न होते ते बरेच वेगळ्या स्वरूपाचे आलेले होते, त्यामुळे या सर्व गोष्टींचा कट ऑफवर निश्चितपणे परिणाम होऊ शकतो. आता याच्यामध्ये जी ओपन कॅटेगरी आहे त्या ओपन कॅटेगरीचा सर्वात जास्त कट ऑफ लागण्याची शक्यता आहे, कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या कॅटेगरीमधील विद्यार्थी असतात ते विद्यार्थी जर ओपनच्या कट ऑफमध्ये बसले तर अशा ओपनच्या कट ऑफमध्ये अशा विद्यार्थ्यांचा समावेश होतो. त्यामुळे बरेच विद्यार्थी हे ओपनमध्ये जाणार आहेत कॅटेगरीमधील, त्यामुळे ओपनचा कट ऑफ जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे. तर ओपनचा कट ऑफ हा 130 ते 140च्या दरम्यान लागू शकतो आणि जे ओपनचे उमेदवार आहेत ज्यांना 130 ते 140च्या दरम्यान ज्यांचा स्कोर येत आहे असे विद्यार्थीसुद्धा सेफ आहेत, त्यामुळे त्यांचा रिझल्ट या ठिकाणी लागू शकतो. त्याच्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती म्हणजे EWS कॅटेगरी. तर EWS कॅटेगरीचा आरोग्य सेविकाचा निकाल हा
जो कट ऑफ आहे तो 120 ते 124च्या दरम्यान लागू शकतो. तर हा जो कट ऑफ आहे तो आपण अंदाजित कट ऑफ सांगितलेला आहे. याच्यामध्ये 10-5 मार्काचा फरकसुद्धा होऊ शकतो. 10-5 मार्क वाढू शकतात किंवा 10-5 मार्क कमीसुद्धा होऊ शकतात. त्याच्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती म्हणजे SC कॅटेगरी आहे. तर SC कॅटेगरीचा कट ऑफसुद्धा 116 ते 124च्या दरम्यान लागू शकतो. तर हा जो कट ऑफ आहे तो प्रत्येक जिल्ह्यानुसार चेंज होऊ शकतो. तर 116 ते 124च्या दरम्यान SC कॅटेगरीचा कट ऑफ लागू शकतो. त्याच्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती ST कॅटेगरी आहे. ST कॅटेगरीचा कट ऑफसुद्धा जिल्ह्यानुसार निश्चितपणे बदलतो. काही आदिवासी जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये या कॅटेगरीचे विद्यार्थीसुद्धा मिळू शकणार नाहीत आणि असे काही जिल्हे आहेत ज्याचा कट ऑफ हा 120च्या वरसुद्धा जाऊ शकतो ST कॅटेगरीचा आणि बरेच जिल्हे आहेत ज्यांचा कट ऑफ हा 100 ते 116च्या मध्ये लागू शकतो. आणि ज्या विद्यार्थ्यांना 100 ते 16च्या दरम्यान मार्क पडत आहेत अशा विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन ST कॅटेगरीमधून होणार आहे आणि ST कॅटेगरीचा कट ऑफ हा सर्वात कमी लागण्याची शक्यता असू शकते. त्याच्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती VJA. तर VJA या कॅटेगरीचा आरोग्य सेविकेचा कट ऑफ हा 112 ते 118 मार्काच्या दरम्यान लागू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो कट ऑफ आहे तो खूप कमी आहे, कारण याच्यामध्ये जागांचा विचार करायचा झाला तर त्या मानाने ॲप्लिकेशन खूप कमी आलेले आहेत. जवळजवळ ANMसाठी 8,000 प्लस या ठिकाणी 8,500 प्लस या ठिकाणी व्हॅकन्सी होत्या आणि यासाठी ॲप्लिकेशन हे जवळपास 90,000 ते 1,00,000च्या दरम्यान आलेले आहे. त्यामुळे ॲप्लिकेशन आणि व्हॅकन्सीची संख्या यांची जर आपण तुलना करायची झाली तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज नाही आहेत, खूप कमी प्रमाणात अर्ज आहेत. त्यामुळे कट ऑफ हा कमी लागू शकतो. त्याच्यानंतर पुढील जी कॅटेगरी आहे ती म्हणजे NT-B असेल, NT-C असेल आणि NT-D असेल. या तिन्ही कॅटेगरीचा आपण कट ऑफ हा एकत्रित या ठिकाणी किती असू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर याच्यामध्ये NT-B-C-D या कॅटेगरीचा आरोग्य सेविकाचा कट ऑफ हा 110 ते 120च्या दरम्यान लागू शकतो. त्याच्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती SBC कॅटेगरी. तर विद्यार्थी मित्रांनो, या कॅटेगरीचा सुद्धा कट ऑफ हा ST कॅटेगरीप्रमाणे लागू शकतो, कारण याच्यामध्ये ॲप्लिकेशन बरेच कमी आलेले आहेत आणि व्हॅकन्सीसुद्धा त्या मानाने बऱ्याच होत्या. तर याचा कट ऑफ हा 90 मार्क ते 110 मार्काच्या आसपास असू शकतो. तर कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना पेपर हार्ड गेलेले आहेत, त्यामुळे या कॅटेगरीमध्ये सुद्धा बऱ्याच जिल्ह्यामध्ये जागा रिक्त राहू शकतात आणि जेवढ्या जागा आहेत तेवढे उमेदवारसुद्धा मिळू शकत नाहीत, कारण या ठिकाणी व्हॅकन्सी भरपूर होत्या आणि जो विद्यार्थ्यांना एक्झाम गेलेली आहे ती एक्झाम टफ गेलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या कॅटेगरीचा सुद्धा कट ऑफ हा 90 ते 110च्या दरम्यान असू शकणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना 45 मार्क आलेले आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांचे 45 प्रश्न बरोबर आलेले आहेत आणि ज्यांना 90 मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांचं सुद्धा या कॅटेगरीतील सिलेक्शन होण्याची शक्यता निश्चितपणे सांगता येऊ शकते. परंतु ही निश्चितता जी आहे ती प्रत्येक जिल्ह्यानुसार बदलू शकते. काही जिल्ह्यात 110च्या पुढे सुद्धा कट ऑफ जाऊ शकतो, काही जिल्ह्यामध्ये 90 पर्यंतसुद्धा कट ऑफ जाऊ शकतो आणि काही जिल्हे आहेत त्यामध्ये व्हॅकन्सीसुद्धा रिक्त राहू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपण जिल्हे बघितलेले आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अंदाजित या कट ऑफ जो आपण सांगितला आहे त्या कट ऑफच्या आसपास कट ऑफ लागण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत आपण निश्चितपणे काही सांगू शकत नाही, परंतु एक प्रिडक्शन म्हणून आपण ज्या पद्धतीने व्हॅकन्सी होत्या, ज्या पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म आलेले होते, ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना अवघड पेपर गेलेला होता आणि पेपरची जी काठीण्य पातळी होती, या सर्व गोष्टीवरून आपण कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु याच्यामध्ये आणखी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की IBPS ही कंपनी जी आहे याच्यामध्ये नॉर्मलायझेशन जास्त होत नाही, परंतु TCS कंपनीमध्ये नॉर्मलायझेशन जास्त होतं. परंतु हे जे आरोग्य सेविका हे पद आहे याच्यामध्ये नॉर्मलायझेशन होणारच नाही आणि जरी झालं तर खूप कमी होणार, पॉईंटमध्ये होईल किंवा 1 ते 2 मार्क जास्तीत जास्त होईल, कारण याच्यामध्ये बघा नॉर्मलायझेशन होण्याचा प्रश्नच येत नाही, कारण याची एक्झाम ही फक्त आणि फक्त 1च दिवस होती आणि तेही 2च शिफ्टमध्ये होती. त्यामुळे या ठिकाणी नॉर्मलायझेशनचा प्रश्न येत नाही आणि ज्या विद्यार्थ्यांना 90+ मार्क मिळणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी होप ठेवायचे आहेत आणि जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी होप
ठेवू शकता, कारण कट ऑफ हा खूप कमी जाणार आहे आणि ॲबसेंटीही त्या मानाने खूपच जास्त प्रमाणामध्ये होती. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य जिल्हा परिषद भरती 2024 आरोग्य सेविका याचा निकाल कसा असू शकतो, कट ऑफ किती लागू शकतो, याची एक अंदाजित माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म आरोग्य सेविका या पदासाठी भरलेला होता आणि आपला स्कोअर अंदाजित किती येऊ शकतो, किती मार्क आपल्याला मिळू शकतात, हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे आपण कळवू शकता. सोबत आपला जिल्हा कोणता होता याच्यासाठी याची सुद्धा माहिती आपण कमेंट बॉक्समध्ये पाठवू शकता, जेणेकरून एक आपण अंदाजित प्रिडिक्शन काढू शकतो की कट ऑफ किती जाऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपला हा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला हा चॅनल आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट त्यांना भेटत राहतील. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.